ग्लायफोसेट म्हणा इतर औषधं फवारायचे नाही, त्यांनी एक पर्याय करायचा. मित्रांनो, डाळिंब बागेत, द्राक्ष बागेत काही आपले हरळचे, लोळीचे डोके राहतात. ते नियंत्रित करण्यासाठी बऱ्याच लोकांना ग्लायफोसेट म्हणा, ग्रामोक्झोन म्हणा, स्वीप पॉवर म्हणा ही औषधं मारणं शक्य होत नाही किंवा थोडे घाबरतात. ग्लायफोसेटमुळे बागेला प्रॉब्लेम येतो डाळिंबाचा, त्याच्यामुळे ग्लायफोसेट शक्यतो जास्त कोणी वापरत नाही. तर ही हरळ आहे ना, ही आता बघा या कडाच्या लाईनला थोड्या थोड्या ठिकाणी ही हरळ आहे, ही कंट्रोल करणं थोडं अवघड आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की याला आपण पावसाळ्यात काय पर्याय करायचा म्हणजे ते हरळ आपल्या बागेतून पूर्णपणे नाहीशी होईल. आपण द्राक्षाच्या पण बागेतला एक शूट घेऊ आणि पुढचा काय त्याला पर्याय करायचा ते सांगतो. तर आता ह्या पण बागेत बघा, जिथं जिथं थोडे थोडे हरळीचे डोके आहे ना, मागचा मी व्हिडिओ घेतला होता तेव्हा ह्या झाडांवर मिलीबग होता. तो मिलीबग आपण कंट्रोल केला, पण त्याच झाडांवर तो मिलीबग होता. कोणत्या का जिथं जास्त गवत आहे, हरळ आहे, असे थोडे थोडे डोके या प्लॉटमध्ये, बाकी नाही. इथं 2-3 ठिकाणी आहे, इथं आहे. तर आपण याचं नियंत्रण करायचं एक पद्धत, सोपी पद्धत सांगतो. ज्यांना डाळिंब बागेमध्ये किंवा द्राक्ष बागेमध्ये औषध फवारायचं नाही, ग्लायफोसेट म्हणा इतर औषधं फवारायचं नाही, त्यांनी एक पर्याय करायचा. पावसाळ्याच्या आधी ही हरळ आहे ना पूर्ण कापून काढायची. जेवढी आहे ना तेवढी पूर्ण कापून काढायची, डाळिंब बागेतली म्हणा किंवा द्राक्ष बागेतली. आणि मल्चिंग पेपर येतो आपला चांगल्या मायक्रॉनचा मल्चिंग पेपर, तेवढ्याच जागेत जिथं तुमच्या हरळ डेव्हलप झालेली तेवढ्या जागेत थोडा मोठा मल्चिंग पेपर घेऊन आणि तेवढे बेड पूर्ण झाकून द्यायचं. हरळ आधी कापून घ्यायची म्हणजे मल्चिंग पेपर टाकायला सोपं जातं. द्राक्ष बागेत तर कंट्रोल करणं सोपं आहे. पावसाळ्यात जर 2-3 वेळेला मिरा 71 म्हणा, ग्लायफोसेट म्हणा, याच्या सुमिनारा म्हणा, याच्या हात जर देत राहिलं ना तर द्राक्ष बागेत ते कंट्रोल होतो. पण डाळिंब बागेत आपल्याला ग्लायफोसेट घेणं टाळावं लागतं. तर डाळिंब बागेत जे डोके आहे ना हरळीचे, ते काय होतं कालांतराने पूर्ण बागेत पसरायला वेळ लागत नाही. मग तेवढेच डोके आपण कापून घ्यायचे पावसाळा सुरू झाला का आणि पूर्ण आच्छादन पेपरचं करून द्यायचं, म्हणजे ती जवळजवळ 90% कंट्रोल होती. आणि राहिलं तुमचा हरळीचा विषय, तर आपलं लवाळीचा विषय. लवाळी कंट्रोल व्हायला पावसाळ्यामध्ये एक साधा आणि सोपा घरगुती नुस्खा आहे. त्याच्यामध्ये आपण आपला राजगिरा राहतो, आपण तो उपवासाला राजगिरा नवरात्रात वगैरे खातो. ते राजगिराचे लाडू पण बनतात. ते राजगिराचं बियाणं आणायचं आणि हरळ जिथं आहे ना, लवळी, हरळ, लवळीला एकदम परफेक्ट आहे. हरळीला मी अजून त्याचा एवढा वापर नाही करून पाहिला, पण लवळीला बाकी राजगिरा ज्या ठिकाणी तुमचे लवळीचे डोके ना, तिथं जर राजगिरा टाकला ना तर एकदम परफेक्ट तुम्हाला कंट्रोल लवळीचा 100% भेटेल. तर हा प्रयोग करून बघा आणि या पावसाळ्यात आम्हाला सांगा. धन्यवाद.